घोटावडे विरुद्ध भुगाव द्वितीय फेरीचा जे प्रेक्षक आत्ताच मैदानावरती आलेत, द्वितीय फेरीचा सामना क्रमांक पहिला दिवसातला सामना क्रमांक 5वा आपण मैदानावरती पाहतोय। हा शॉट पिच चेंडूचा कडकडीत फटका खेळलाय, स्क्वेअर ड्राईव्हचा एक शानदार नजारा, चेंडू सीमा पार, सुंदर चौकार। वीरेंद्र अण्णा मोहिते आज परत एकदा एका वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक आहे। सकाळी त्यांनी थोड्या वेळापूर्वी अगोदर माझ्याबरोबर थोडंसं जेवण केलं, त्यानंतर त्यांनी उपवास सांगून संत्री खाल्ली आणि त्यानंतर ते थेट कॅमेरा स्टँडवरती पोहोचले, तिथे ते कॅमेरा चालवत आहेत। हा चेंडू ऑफसाईडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि इथे मला वाटतं संधी मिळेल नक्कीच मिलिंदला। थोडासा वाईड आला, परंतु फार त्या ठिकाणी धावपळ करण्यामध्ये सक्षम आहेत। पहिल्या दिवशी फार मोठी साथ दिली, आजही ते साथ देत आहेत, कारण एक कॅमेरामन त्या ठिकाणी जेवणासाठी नक्कीच खाली आल्यामुळे जिथे कमी तिथे आम्ही, हे वीरू अण्णांचं घोषवाक्य आहे। 8 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना मगाशी मात्र मैदानाच्या बाहेर थोडीसं नक्कीच दुर्घटना घडू शकली असती, परंतु आपल्या सर्व मित्रांनी फार मोठी धावपळ केली। सर्व जवळपास 150 आपले जे सर्व क्रिकेटपटू होते, प्रेक्षक होते, सर्व पळत गेले आणि ती आग वेळेत आटोक्यामध्ये आणली, अन्यथा तिथे सर्वांच्या 2 व्हीलर कार उभ्या होत्या, मोठं नक्कीच काहीतरी घटना घडू शकली असती। परंतु मानदेवीच्या नावानं ही स्पर्धा भरवली गेलेली आहे, त्यामुळे काळजी आहे असं म्हणावं लागेल। मोठी दुर्घटना होत होता टळली। धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 9 धावा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक पहिलं मैदानात संपलंय, बिनबाद 9 धावा भुगाव संघाच्या धावफलकावरती आहेत। दीपक राजगुरू सर मैदानावरती आज आपण पाहिलं, मेंगडे साहेब मैदानावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं दर्शन झालं नाही। दीपक राजगुरू सर त्यांचं मला वाटतं जॉब सांभाळत क्रिकेटला वेळ देण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी मुळशी खोऱ्यातल्या खेळाडूंची चांगली जाणीव त्यांना आहे। मोठ्या मोठ्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या स्पर्धा ते कव्हर करत असतात, त्यामुळे प्रत्येक खेळाडूची माहिती त्यांना आहे। मला वाटतं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मुळशी तालुक्यातल्या स्पर्धेमध्ये मी त्या ठिकाणी आलो असल्यामुळे हळूहळू खेळाडूंची ओळख मला होईल। जे खेळाडू ओपन क्रिकेट खेळायला पुण्यामध्ये किंवा इतर महाराष्ट्रात येतात ते खेळाडू, आता सागरला जर पाहिलं, सागर आंग्रे, भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा, सागर मोठ्या मोठ्या टीम मधून त्याला मागणी असते, असे भरपूर त्या ठिकाणी खेळाडू आहेत जे त्या ठिकाणी माहिती आहेत। परंतु मुळशी तालुक्यातले तळागाळातले खेळाडू या मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून माहीत होतील, मलाही माहीत होतील, साऱ्या जगालाही माहीत होतील युट्यूबच्या माध्यमातून, आणि त्यामुळे मग त्यांना एक चांगल्या प्रकारचं नक्कीच काम करता येईल। धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू होत आहे। गोलंदाजी मार्कवरती अनिल गोडांबे सज्ज होत आहेत। पहिला चेंडू अनिल यांचा डावेटीच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल इशारा येतोय पंचांकडनं। एका धावेने धावफलक पुढे जाईल, तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत। 10 धावा, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना पहिला चेंडू वाढायला क्षेत्ररक्षणाचं जर आपण थोडंसं निरीक्षण केलं तर लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग थोडासा वाईट ठेवलाय मिड विकेटच्या दिशेनं, अशा प्रकारची फील्ड पोझिशन आहे। हा चेंडू सरळ हवेत खेळलाय, एक तगडा फटका, चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार। चेंडू दे आतमध्ये, मला वाटतं चेंडू आतमध्ये आला, बाहेर आपले बरेचसे मित्र आहेत त्यांचं कौतुक आहे। मॅच बॉल परत आतमध्ये आलेला आहे। 16 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 चालू असताना नेरे विरुद्ध घोटावडे हा सामना मैदानावरती सुरू आहे। माफ करा, नेरे विरुद्ध भुगाव हा सामना मैदानावरती सुरू आहे। हो माफ करा, सगळंच त्या ठिकाणी गडबड झाली। भुगाव विरुद्ध स्टार 11 घोटावडे। पेन द्या। मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहे, षटक क्रमांक 2 मैदानात सुरू असताना स्टार 11 घोटावडे विरुद्ध भुगाव ही मॅच मैदानात सुरू आहे। भुगाव संघाची बॅटिंग सुरू आहे।
आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी गोलंदाजी करतात अनिल गोडांबे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 6 षटकाचा सामना. आयोजकांचं याबद्दल कौतुक आहे. प्रत्येक मॅच त्यांनी 6 षटकांची खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या 2 दिवसाच्या 2 क्वार्टर फायनल्स या त्या ठिकाणी शिल्लक आहेत. आज सुद्धा आपण 6 सामने खेळणार आहोत. या क्वार्टर फायनल जे आहेत ते 3 क्वार्टर फायनल शेवटच्या दिवशी मैदानावरती होतील. लोअर फुलटा चेंडू होता, सरळ खेळून काढलाय. पाहूया चेंडू स्टंपवरती आदळला. बरीचशा घडामोडी मैदानावरती घडल्या, परंतु धाव येते ती 1. एका धावेनं स्कोअर कार्ड पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सागर आंग्रे थोडासा नाराज असेल, कारण एका खोलवर टप्प्याच्या चेंडूवर त्यांनी चांगला फटका खेळला होता. दुर्दैवानं तो चेंडू स्टंपवरती आदळला आणि एका धावेवरती त्याला समाधान मानू लागतंय. मैदानावरती तो आलाय. 99 क्रमांकाची जर्सी घालून तो मैदानावरती उतरलेला आहे. आणि नक्कीच तुम्हाला जाता मी माहिती सांगून जाईल. 1999 साली झालेल्या वर्ल्ड कप पासूनच त्या ठिकाणी जर्सी क्रमांकांना सुरुवात झाली क्रिकेटमध्ये. हा चेंडू उंचावर खेळण्याचा प्रयत्न होता. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही आणि तिथपासून जर्सी क्रमांक. तसं पाहिलं तर फुटबॉल आणि इतर खेळ जे आहेत त्या खेळांमध्ये जर्सी क्रमांक वापरला. फुटबॉलमधनं ही प्रेरणा खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आली. आणि 10 नंबरची जर्सी आपण फुटबॉलमध्ये जर पाहिलं, हा चेंडू हवेत आहे. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपलाय. मिलिंद या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसतोय. अठरा धावांवरती हा पहिला फलंदाज बाद झालाय. मिलिंदच्या रूपानं 1 बाद 18 षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना. मला वाटतं षटक क्रमांक दुसरं बहुतेक या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 1 बाद 18 धावा धावफलकावरती. नवीन बॅट्समन जे मैदानावरती येत आहेत. करण, नवीन फलंदाज करण मैदानावरती येत आहेत. आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं संपलं. षटक क्रमांक तिसरं घेऊन येतात निखिल गोडांबे. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरे षटक निखिल मैदानात बॉलिंग करतील. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय स्टार 11 घोटावडे संघाकडनं ते गोलंदाजी मार्कवरती आहेत. हो, इथे संधी तर निर्माण झाली होती. मैदानाच्या आतमधनं एकंदरीत हालचालीवरनं असं वाटतंय बहुतेक झेल सुटला गेलाय. भुगाव संघाची बॅटिंग सुरू असताना पहिली विकेट मिलिंद यांच्या रूपानं आपण पाहतोय तंबूच्या आसराला ते परतलेले आहेत. 1 बाद 18 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. द्वितीय फेरीचा सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना स्टार 11 घोटावडे विरुद्ध भुगाव. हा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. झेलची संधी आहे आणि फलंदाज बाद. फटका चांगला होता, परंतु तो बरोबर फिल्डरच्या हातामध्ये गेला आणि भुगाव संघासाठी ही दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी आलेली आहे. आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये भुगाव संघाने 100 धावा केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये थोडंसं त्यांचा धावफलक नक्कीच थोडासा अडखळतोय. विकास तोंडे नवीन बॅट्समन मैदानावरती येत आहेत, ज्यांनी मगाच्या मॅच मध्ये सुद्धा तोडफोड बॅटिंग केली. फार लांब लांब षटकार मारले. सागर आंग्रे मला वाटतं थोडेसे दुखापतग्रस्त मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. बहुतेक मला वाटतं क्रॅम्प मैदानाच्या आतमध्ये किंवा बॉडी डिहायड्रेट झाली की मग मात्र अशा प्रकारचे क्रॅम्प्स तुम्हाला. त्यामुळे पाण्याची पातळी आपल्या शरीरामध्ये चांगलं पाहिजे.
22 नोव्हेंबरला, आता आज तारीख जवळपास मला असं वाटतंय 24 डिसेंबर आहे. 22 नोव्हेंबरला त्या ठिकाणी वारजेच्या व्हिजन मैदानावरती मी स्वतः 40+ मॅच खेळत होतो. सचिन राठोड यांच्या बॉलिंगवरती पहिल्या 2 चेंडूवर चांगले फटके मारले. तिसरा चेंडू फ्लिक करायला गेलो तर मला वाटतं त्या पोटरीमध्ये माझा त्या ठिकाणी थोडंसं स्नायू दुखावला गेला. परंतु आज 24 तारीख आहे, 24 डिसेंबर, 1 महिना आणि 2 दिवस झालेत, आजही ती जखम दुखते. म्हणजे अशा प्रकारच्या दुखापती क्रिकेटपटूंना त्या मानाने सागर यांचं वय चांगलं आहे. कुठं समोर का? बर बर, सांगतो. हे पहा, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. माझा जो विषय तो आपण नंतर कंटिन्यू करू. एक महत्त्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं माझ्यापर्यंत पोहोचले. समोर जिकडे शाळू आहे तिकडे बांधावरती जे प्रेक्षक बसलेत ना, पलीकडे मोठी गॅलरी आहे, अलीकडे सुद्धा व्यासपीठाच्या बाजूला जागा आहे. तिकडे थोड्याशा सूचना येत आहेत. कृपया तिकडे बांधावरती कोणी बसायचं नाहीये. तिकडे पलीकडे जे शाळूचं पीक आहे तिकडे जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण तिकडे मित्रांनो बसू नका. समोर गॅलरीमध्ये जागा आहे, त्याचबरोबर व्यासपीठावर सुद्धा भरपूर जागा आहे. आपण इकडे येऊन कृपया बसायचं आहे. 2 बाद 18 धावा दफलकावरती आहेत. कारण शेजारी आपले शेतकरी जे आपले बांधव आहेत ते आपल्याला फार मोठं सहकार्य करतात या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांचं सहकार्याला आपण थोडीशी नक्कीच प्रतिसाद द्यायचा आहे. कृपया तिकडे कुणी बसू नका. 2 बाद 18 धावा दफलकावरती आहेत. जय मैदानाच्या आतमध्ये निखिल टू सागर. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ साईडला खेळलाय. मला वाटतं सागरला आता अशक्य होत चाललंय. मला वाटतं जवळपास त्यांना आता गिवअप करण्याचा प्रयत्न मिळतो आहे. आणि नवीन नियमानुसार मला वाटतं रनर घेता येत नाही. एकतर तुम्हाला रिटायर्ड हटून बाहेर जावं लागेल किंवा तुम्हाला आहे तसंच खेळावं लागेल. कारण नवीन क्रिकेटमध्ये नियम आहेत. मला वाटतं राज सायलू सर किंवा त्या ठिकाणी आमचे पुंडलिक सर यांना मी नियम, किंवा निलेश असतील यांना मी नियम सांगणं गरजेचं नाही. सर्व नियम माहिती असणारे हे पंच आहेत. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सागर आंग्रेला दुखापत सतावते, परंतु त्याला माहिती आहे की मला इथे उभं राहायचं आहे. वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोस या ठिकाणी कसोटी मॅच सुरू होती. एक चेंडू अनिल कुंबळे यांच्या जबड्यावरती आदळला, पूर्ण जबड्याला क्रॅक गेला होता. परंतु त्यानंतर बॉलिंगची गरज असताना अनिल कुंबळे यांनी जबड्याला बँडेज बांधून गोलंदाजी केली होती आणि तो सामना भारतानं वाचवला होता. अशा प्रकारच्या घडामोडी आपण क्रिकेटमध्ये पाहिलेल्या आहेत. निखिल पुढचा चेंडू फुलटॉस होता, लेग साईडला खेळलाय सागर आंग्रेनं आणि झेल सुटलाय. त्यावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. बर 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 बर, इकडे मी जरा कॉमेंट्री करतोय. मुळशीमध्ये मानला, हिंदोडी मानला, करतो तुम्हाला कॉल नंतर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 बाद 22 धावा दौफलकावरती आहेत. परत एकदा 2 बाद 22 धावा दौफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू होता, उंचावरनं भिरकावलाय, डीप स्क्वेअर लेगला. एक बहारदार फटका, एक टप्पा घेत चेंडू आपण पाहतोय सीमा पार जातोय का? नक्कीच. पंचांचा इशारा, चौकार 4 धावांचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 26 धावा दौफलकावरती आहेत. दफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 26 धावा. हॅलो, आता एक 10 मिनिटात कॉल.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 2 बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय, जर माझा अंदाज चुकत जर नसेल, अक्षय गोडांबे गोलंदाजी मार्कवरती आहे. कारण आता तो सगळ्यांच्या परिचयाचा झालाय. सकाळपर्यंत अक्षय गोडांबेला त्या ठिकाणी जास्त काही मंडळी त्यांच्या परिसरातले सोडून कोण ओळखत नसेल, परंतु 6-29 धावांची मॅच काढली आणि अक्षय गोडांबेची ती बॅटिंग प्रेक्षक युट्यूबवरती वारंवार रिवाइंड करून पाहतात. नक्की काय अक्षयने करामत केली. 4 षटकार 1 चौकार मारत त्यानं आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. पाहूया इथे अक्षय गोलंदाजी मार्कवर समोर तेवढाच तगडा बॅट्समन आहे सागर आंग्रे. ओहो, हा चेंडू अंगावरती आदळलाय. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. आपण पाहतोय तब्बल षटक क्रमांक 4 सुरू आले. 27 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान यांच्या वतीनं आयोजित केली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण फुलपिच क्रिकेटचे भव्य दिव्य नियोजन पाहतोय. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 5 मैदानावर सुरू आहे. रिवर्सचा प्रयत्न होता विकास तोंडे यांचा, परंतु तो फसलाय. विकासानं जर आपण पाहिलं तर गाढा अनुभव आहे त्यांच्या पाठीमागे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतील, परंतु बॉलिंग सुद्धा अक्षय सुंदर करतोय. परत एकदा हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. बॅटची आतलीकड घेत 2 फिल्डरच्या गॅप मधनं चेंडू गेलाय सीमा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं एका संघाने 100 धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या. दुसरा संघ जो फिल्डिंग करतोय स्टार 11 घोटावडे या संघाने 91 धावा चेस केल्या होत्या 6 ओव्हरमध्ये. म्हणजे दोन्ही संघ या ठिकाणी तगडे एक संघ एकमेकांसमोर उभे आहेत. कासरसाई संघाला पराभूत केलं होतं स्टार 11 घोटावडे संघानं. हा चेंडू परत त्याच ठिकाणी खेळलाय. शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला फायदा आणि चेंडू सीमा पार. पाहूया पंचांचा इशारा. चौकार 4 धावा. 2 शॉर्ट. पहिला चेंडू शॉर्ट पिच नव्हता. पहिला चेंडू विकास यांनी दिशा फक्त दिली होती. हा चेंडू मात्र विकास यांनी शेवटपर्यंत पाहत बरोबर गॅप मध्ये खेळून काढला. त्या ठिकाणी प्रमोद दादा ज्ञानेश्वर बोडके यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि राष्ट्रपती पुरस्कार कृषी उद्योग नक्कीच त्यांना भेटलेला आहे. हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती आपण पाहतो 2 बाद 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. 85 विचारविनिमय सुरू आहे. अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय. बरोबर गॅप मध्ये विकास तोंडेंचा फटका. 3 चौकार त्यांनी खेळले 4 चेंडू मध्ये. अप्रतिम या 4 धावा वसूल केल्या. याच बरोबर 4 षटकांचा खेळ संपतोय. 2 बाद 39 धावा त्या ठिकाणी भुगाव संघाच्या धावफलकावरती जमा आहेत. प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे, समोरच्या बाजूला जे पीक उभा आहे शाळूचं पीक, तिकडे जो बांध आहे त्या बांधावरती कृपया आपण बसायचं नाही. समोर गॅलरी आहे, तिकडे व्यासपीठाकडे सुद्धा भरपूर जागा आहे. मैदानावर सुद्धा तुम्ही आरामात बसून मॅच कुठूनही पाहू शकता. एवढं मोठं मैदान आहे. कृपया तिकडे त्या पिकाचं नुकसान होण्याची काळजी घ्या, कारण आपले शेतकरी बांधव मित्र फार सहकार्य करतात या स्पर्धेसाठी. त्यांना त्रास होईल असं आपलं वर्तन त्या ठिकाणी होता कामा नये. 4 ओव्हर नंतर 2 बाद 39 धावा धावफलकावरती आहेत. चार षटकानंतर 2 बाद 39. पाहूया नवीन गोलंदाज त्या ठिकाणी कोण येते षटक क्रमांक 5 घेऊन. तुषार षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत. दूरवरच्या एंड कडनं ते मारा करतील. परत एकदा गोलंदाज. ओहो, नो बॉल प्लस 6 अशा 7 धावा मिळतील. पहिली वॉर्निंग आहे बिमरची.
बीमरची पहिली वॉर्निंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि प्लस फ्री हिटचा इशारा पंच करतायत. तुषार या ठिकाणी षटक क्रमांक घेऊन आले ते 5वं. पहिल्या चेंडूवरती वेस्ट लाईन हाईटच्या वरती हा चेंडू असल्यामुळे मला वाटतं नो बॉल आला. प्लस पंचांनी फ्री हिटचा वापर केला, त्यावर षटकारही आला. ओहो, चांगलं कमबॅक तुषार यांचं म्हण लागेल. पुढच्या चेंडूवर त्याने अप्रतिम डॉट बॉल टाकलाय. शेहेचाळीस धाबा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये भुगाव संघासाठी. राईट आर्म मोड द विकेट. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती शॉर्ट पिच चेंडू होता, जोरदार फटका आणि झेल सोडलाय. सागर आंग्रेचा झेल सोडणं तुम्हाला थोडं फायदेकारक ठरणार नाही. वारंवार मोठे फटके खेळून तुमच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम तो करेल. 48 धाबा धावफलकावरती आहेत. साहिल आज काय बोलणार, आज तो जेवण घेऊन आलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि हा चेंडू ऑफसाईडला खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुंदर फिल्डिंग चांगला थ्रो. आणि तेही त्यानं सांगितलं फक्त तुम्ही सांगताय म्हणून मी घेऊन येतो. मग त्यामुळे मला तर काहीच बोलता येणार नाही. धावफलकावरती आपण पाहिले 49 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या दिवशी म्हाळुंगे विरुद्ध पिरंगुट, कालच्या दिवसभरामध्ये मान विरुद्ध मला वाटतं वाळेन, आणि आजच्या दिवसामध्ये दोन संघ क्वार्टर फायनलला कोण पोहोचतात पाहूया. मान विरुद्ध वाळेन, म्हाळुंगे विरुद्ध पिरंगुट. क्वार्टर फायनल वाळेन विरुद्ध मान राहिलेले आहे. हरकत नाही. काही जणांना जेवल्यामुळे धुंदी चढली, काही जणांना जेवण न झाल्यामुळे काही गोष्टी आठवण झाल्यात. धावफलकावर धावा आहेत 49. मी बघितलं ना, मग 4 वेगळ्या टीमची नावं घेऊन टाकली. होतात गडबडी, कारण मनुष्य आहे. मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे असं म्हटलं आता. हा चेंडू उंचावर भिरकावलाय लॉंग लेगला. विकास तोंडे यांच्या बॅटमधनं येतोय. एक लंबा कडा बेगेट. 6 रन 6 धावा. 2 बाद 55 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानात सुरू असताना दोन बाद 55. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. आपण पाहताय स्टार 11 घोटावडे विरुद्ध भुगाव या दोन संघादरम्यान त्या ठिकाणी मॅच सुरू आहे. बॅटिंग करतो तो भुगावचा संघ. विकास, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा विकास यांनी सुंदर बॅटिंग आणि बॉलिंग केली होती. या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम ते करतायत. आणि इथे मला वाटतं षटक समाप्तीचा इशारा पाहूया. पंचाकडे येतोय का? नक्कीच आत्ता तो इशारा आलाय. आणि 5 षटकांनंतर 2 बाद 56 धावा धावफलकावरती भुगाव संघाच्या. अंतिम 6 चेंडू आता शिल्लक असतील पहिल्या इनिंग मधले. निलेश अण्णा मोहिते आज आपण पाहतोय, सकाळी ते स्कोररच्या भूमिकेमध्ये होते, त्यानंतर ते घरी पटकन गेले. तिथे अंपायरचं टी शर्ट होतं, ते टी शर्ट ते घेऊन आले आणि ते टी शर्ट परिधान करून ते अंपायरिंगला मैदानावरती उतरलेले आहेत. म्हणजे त्यांनी मला काल सांगितलंय, सर कॉमेंट्री सोडून तुम्ही मला जगातलं कुठलंही काम सांगा मी ते करेल, असं ते कालच तरीकडे त्यांनी सांगितलेलं आहे. 2 बाद 56 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. विरुअण्णा मोहिते यांचा आभार. काही वेळ त्यांनी कॅमेरामन म्हणून कॅमेरावरती नक्की सुंदर काम केलंय. कॅमेराबद्दल नक्कीच मी तुम्हाला एक वाक्य सांगेल. कॅमेरामध्ये फोटो चांगला निघतो, परंतु इमेज स्वतःची चांगली बनवावी लागते. 56 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावर सुरू आहे ते 6वं. कॅमेराबद्दल अजून एक वाक्य या चेंडू नंतर मी तुम्हाला त्या विषयाकडे घेऊन येईल. हा चेंडू, ओहो काय फटका खेळलाय. मला वाटतं भुगाव मध्ये आणायला जायला लागेल चेंडू. षटकार 6 धावा.
थांब ना, हा दे ना. 56 धावा. तर सर दाखवून घ्या बॅट्समॅन जिथे जे अवेलेबल आहेत त्यातले आपण टाकले आहेत बऱ्यापैकी बॉल. 6वं षटक आहे असं समजून त्याचं त्यांना दाखवून घ्या. धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती आहेत. आता वाढले असतील ना का 56च? 62 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 62. जुने चेंडू जेवढे आहेत ते बाकीचे त्याच्यापेक्षा फरवाले आहेत. पलीकडला हा चेंडू गेला पलीकडे पाण्यामध्ये गेलाय जय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि 68 धावा धावफलकावरती आहेत. म्हाळुंगे, पिरंगुट, वाळेन आणि मान या 4 संघ क्वार्टर फायनलला गेलेले आहेत. आता आज 2 जातील. याच्यानंतरची मॅच झाल्यानंतर आता यातनं एक संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलला जाईल. पुढच्या मॅच मध्ये तो जिंकेल तो क्वार्टर फायनलला. त्या दोघांची मॅच शेवटच्या दिवशी सकाळी खेळवण्यात येईल. 68 धावा धावफलकावरती आहेत. मान विरुद्ध वाळेन सामना बाकी आहे क्वार्टर फायनलचा. मान संघ इथे पाहूया. सलग 3 षटकार. सलग 3 षटकार. 74 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6वं पहिल्या इनिंगचा अंतिम षटक मैदानावरती सुरू असताना दीपक राजगुरू सरांनी मगाशी एक विषय सांगितला. हल्लीच्या काळामध्ये बरेचसे खेळाडू आपल्या आईचं नाव सुद्धा जर्सीवरती घालून त्या ठिकाणी खेळत असतात. आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टी पाहिल्यात. KKRच्या खेळाडूकडनं ती हा चेंडू परत ऑन साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण गेली. दुसरा करण्याचा प्रयत्न आणि ते आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात पळून पूर्ण केली. तब्बल 76 धावा धावफलकावरती आहेत. 76 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं 50-60च्या आसपास धावफलक गुट मिळेल परंतु विकास तोंडे यांनी बडे बडे फटके मारत धावफलक अगदी 80च्या जवळपास नेऊन ठेवलाय. परत एकदा इथे मिस टाइम फटका होता. जेल सुटलाय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा आरामात पळून पूर्ण केली गेली. पाहूया तिसरी होते का आणि तिसरी धाव सुद्धा आरामात पळून पूर्ण केली गेली. सागर आंग्रेचं कौतुक आहे. दुखापतग्रस्त असताना तो 3 धाव पळालाय. धावफलक पुढे जातोय. तब्बल 79 धावा आता धावफलकावरती आहेत. 79. परंतु दुर्दैवाने विकास तोंडे नॉन स्ट्राईकला गेले आणि ते 47 धावांवरती नाबाद खेळतायत. विकास तोंडे दुर्दैवाने परंतु ते नाराज होणार नाहीत. 47 धावांवरती गेल्यात विकास तोंडे. अर्धशतक करण्याचा संधी त्यांना होती परंतु दुर्दैवाने ते नॉन स्ट्राईकला असतील. पाहूया वेगळी आशा त्यांच्या मनामध्ये असेल बॉलर कशा प्रकारे बॉलिंग करतोय. हा चेंडू हवेत खेळलाय परंतु विकास नाराजांना चेंडू सीमा पार. एक सुंदर षटकार. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 85 धावा धावफलकावरती आहेत. विकास तोंडे नाबाद 47 धावा. जबरदस्त बॅटिंग केली शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली. 85 धावा धावफलकावरती आहेत. 86 धावांची गरज आहे. मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा मानदेवी क्रिकेट क्लब मानचे एक बहारदार नियोजन मानदेवी चषक 2020 आणि यानंतर ऐका मुळशी तालुक्याचा बुलंद आवाज दीपक राजगुरू सर यांना धन्यवाद.
चला विनंती आहेत. चला दोन्ही संघाचे संघनायक आता पुढे टॉस टॉस भुगाव संघ थोडी काय करा. मैदानामध्ये काय करा. फार सुरेख अप्रतिम मंडले सरांचं समालोचन ऐकत असताना एक वेगळी अशी उंची, वेगळी अशी अनुभूती सरांना नक्कीच त्या ठिकाणी देत असतात क्रिकेट रसिकासाठी. आणि तर आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. आपण मैदानामध्ये जात आहोत. तर मैदानामध्ये किती चेंडू आणि 36 चेंडूमध्ये संघ उतरले आहेत आपल्या स्वतःच्या संघाने बनवलेल्या धावांचं रक्षण करण्यासाठी. विकास तोंडे आणि सागर आंग्रे एक अभेद्य अशी जोडी जमली आणि समोरच्या संघाला सोडो की पळो करत करत अगदी सुरुवातीला भुगाव संघ सुरुवात पुन्हा एकदा संघाची इतकी चांगली नव्हती राहिली, परंतु सागर आंग्रे अगदी जखमी असताना सुद्धा आता तर पाहायला जख कोणत्या प्रकारचे दुखापत मला माहित नाहीत आणि बॅट्समन मध्ये जात आहेत. अक्षय गोडांबे अर्थात नाव सांगण्याची मला वाटतं गरज कोणाला वाटणार नाहीत. आणि जो कोणी विचारेल नाव काय आहे अक्षयचं, कदाचित तो एक तर नवीन आलेला असला पाहिजेत किंवा अर्थात क्रिकेट न जाणणार असेल. माझ्याकडे अक्षय गोडांबे आहेत आणि माझ्यामध्ये तुषार वेगळे आहेत. तर जाऊया मैदानामध्ये. अगदी रनर्स न घेता सुद्धा आपण बघितलं की फार सुरेख असा खेळ त्या ठिकाणी बघायला भेटला. विकास तोडेची जबरदस्त खेळी 47 धावा त्या ठिकाणी नाबाद आणि सागर आंग्रे स्वतःच्या लौकिकेला, स्वतःच्या लोकप्रियतेला पुन्हा एकदा उजाळा देत असताना एक चांगला असा खेळ बघायला भेटलात. आणि स्वतः पायामध्ये क्रॅम्प्स असताना सुद्धा एक चांगली अशी खेळी जबाबदारीनं त्या ठिकाणी मैदानामध्ये उभा राहिलात आणि स्वतःच्या संघाला एक चांगला असा सन्मानजनक असा धावफलक त्या ठिकाणी काढून दिलाय. फार सुरेख असं काम केलं आहे. मैदानामध्ये सरांनी सांगितलं की ब्रायन लारा ज्यावेळेस अनिल कुंबळे त्या ठिकाणी वेस्ट इंडिज बरोबर सामना सुरू असताना अनिल कुंबळे अगदी जबड्याला दुखापत झाला असताना सुद्धा त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी उतरला होता. मला वाटतं सर आणखीन एक मला करता येईल की ब्रायन लाराची सुद्धा विकेट सर त्यावेळेस अनिल कुंबळेने त्या ठिकाणी घेतली होती. अगदी जबड्याला दुखापत असताना सुद्धा, जबड्याला ब्रँडेड असताना सुद्धा. आणि कारण हेच क्रिकेट आहेत. मैदानामध्ये तुम्ही षटकार चौकार किती खेळतात ना, त्यापेक्षा तुम्ही संघाशी किती कट ठेवत आहात, किती प्रतिबद्ध आणि कोणत्या नाळेने तुम्ही संघाशी गाठले गेलात ते फार महत्त्वाचे आहेत. तर मी नक्कीच या ठिकाणी सागर आंग्रे अगदी सामना सुरू होत आहेत. सामना सुरू. मैदानामध्ये मोठ्या सामन्याला सुरुवात होत आहेत आणि आपण बघत आहोत, आपण जात आहोत 36 चेंडू आणि 86 धावांची गरज या ठिकाणी आहेत. 36 चेंडू 86 धावा या संघाला बनावं लागेल. मैदानात दोन संघ असे आहे की एका संघाने 101 बनवल्या तर दुसऱ्या संघाने 91 चेस केल्या त्या.
हा चेंडू ऑन ड्राईव्ह केलात. डीप रंगाला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव काढली गेली आणि एका धावच्या साईन संघाचा एकूण धावफलक जो पोहोचेल. स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं गेलं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं गेलं आहे. मैदानामध्ये अर्थात एक मोठा तोलामोलाचा सामना सुरू होत आहेत आणि जो संघ जिंकल ना त्या संघाचा सुपर 6 मध्ये प्रवेश होईल. थाटामाटामध्ये पाय गड्यात टाकून जो संघ जिंकल त्या संघाचं स्वागत केलं जाईल. आता तो संघ कोणता असेल बघायचा आहे. हा एक संघ असेल आणि यानंतर सामन्यातील सुद्धा एक संघ असेल. लेफ्ट मोड विकेट. ओहो बॅकफुटला सारखं चेंडू मात्र खेळला गेला. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी दूर आहेत आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ आणि चेंडू अडवलं की काय परंतु बघा एकाने अडवलात तर एकाने फेकलात. तर यावेळेस पण चौकार आहेत की नाहीत डाऊटफुल आहे. थोडंसं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहेत. तर आलेल्या सर्व संघाचं जे जे क्रिकेट रसिक युट्यूबवरती सामना बघत आहेत, जे रसिक मैदानावरती येऊन थांबलेले आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आपण बघत आहोत की फार सुरेख असं दृश्य या ठिकाणी आहेत. संध्याकाळचं सत्र सुरुवात झाले आहेत आणि संध्याकाळचं सत्र बोललं तर खऱ्या अर्थानं स्पर्धा सामना नेहमीच रंगत असतो आणि संध्याकाळच्या वेळेस होणारे सामने कित्येक वेळा मी टफ होताना बघितले आहे, कित्येक सामने मी टाय होताना बघितले आहेत. कारण आपल्याला चौकार त्या ठिकाणी दिले आहेत. त्या ठिकाणी चौकार दिले गेलेत आणि 4 धावेच्या साईन संघाचा एकूण धावफलक पुरला तर 5 धावा संघाचा धावफलक असेल. धावफलक आहे तर 5 धावा. माझ्यामध्ये 86 धावांचा 86 टू विन आहेत आणि या 86 धावा मित्रांनो मी चेस होताना कित्येक वेळा बघितले आहेत. हा 86 आकडा कित्येक वेळा मी चेस होताना बघितले आहेत. माझ्यामध्ये बोलत दरम्यान होत आहेत. अर्थात आपण आता जी बाउंड्री पंचांनी दिली आहेत आता ती बाउंड्रीज तुम्ही म्हणाल की रिव्ह्यू तर रिव्ह्यू मुळीच घेतलेले नाहीत. तर आयोगाशी त्या ठिकाणी पंचांनी संपर्क साधून पंचांनी चर्चा आयोगाशी केली आणि त्यानंतर पंचांनी घेतलेला निर्णय तो चौकार होता. तर तुम्ही म्हणाल की रिव्ह्यू तो त्यांनी घेतला आहे, रिव्ह्यू मुळीच घेतलेले नाहीत आणि इथून पुढे सुद्धा रिव्ह्यू हा घेतला जाणार नाहीत. कारण गोष्टी स्पष्ट असणं महत्वाचं असतं. कुठेतरी डाऊट होणं आणि आयोगाला ते मुळीच मान्य नाहीत. कुठेतरी कोणाच्या मनामध्ये डाऊट राहील त्यामुळे या ठिकाणी सांगण्यात येत आहे की तो चौकार दिला त्याला आपण रिव्ह्यू घेतलेला नाहीत. तर आयोगाशी चर्चा त्या ठिकाणी झालीत. माझ्यावर धावफलक आहे 7. प्रसन्नाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर महेंद्रसिंग धोनी धावसंख्या त्या ठिकाणी उभा आहेत. संघाचा धावफलक बोलला तर 7 धावा माझ्यामध्ये आहेत. माझ्यामध्ये अक्षय गोडामे 2 चेंडू होते 5 धावा. जबाबदारी ओळखून आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जबाबदारी जर ओळखता आली ना तर तुम्ही आयुष्यामध्ये फार मोठे होतात. तुम्हाला मोठे व्हायचं असेल तर जबाबदारी तुम्हाला स्वीकारता आली पाहिजेत. ओ हा चेंडू सुरेख अप्रतिम टाकला गेलाय. तुम्हाला क्रिकेटचे बरेचसे किस्से म्हणजे सर तर सांगतात परंतु शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा फलंदाज एक दिवशी सामन्यामध्ये कधीच 100 चेंडू खेळले नाहीत. ओहो यावेळेस ऑन ड्राईव्ह केला आहेत आणि यावेळेस 1 बाउन्स चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. ये रास्ता आहे 4 का चौकार का. एक खणखणीत फटका त्या ठिकाणी बघायला भेटलात आणि 4 धावेच्या साईड संघाचा धावफलक पोहोचला. तर मैदानामध्ये पहिले षटक संपले आहेत. 11 धावा बिनबाद संघ जात आहेत. 86 धावांचा डोंगर हा संघ मजल दर मजल करत त्या ठिकाणी पार करायचं काम करत आहेत.
मैदानामध्ये आपण बघत आहोत की मोठा सामना रंगतदार अवस्थेमध्ये होत आहेत. दोन्ही संघ क्रिकेटमधील दाता संघ आहे. दोन्ही संघ मोठे संघ आहे. एका बाजूला शंखनाद केलाय संघ आहे तर भोगावचा संघ, हाही संघ ताकदवान संघ, बलाढ्य संघ म्हणून संपूर्णपणे मुळशी तालुक्यामध्ये, मावळ तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये संघ ताकद माहीत आहेत. दुसऱ्या बाजूला असणारा संघ तर घोटावडी संघ, हा सुद्धा संघ ताकदवान संघ आहेत. संतोष चोंदे हातामध्ये षटक घेतला आहेत. हातामध्ये षटक घेतला आहे संतोष चोंदे. रनअप जास्त मोठा नाहीत, 4-5 फॉलोचा रनअप नेहमीच असतो आणि त्या ठिकाणी चेंडू टाकण्याचा एक फार सुरेख असा अनोखी अशी ऍक्शन आहेत. कुलत तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू मात्र खेळला गेला. शतक त्या ठिकाणी आहे आणि बघता बघता बघायचा चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर राहील. चौकार 4 धावा. पाकिस्तानचा शोएब अख्तरचा आपण विषय घेत होतो. त्या ठिकाणी पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी एक दिवशी सामन्यामध्ये 100 चेंडू कधीच खेळला नाही आणि सर्वात जास्त वेळ जर शाहिद आफ्रिदी क्रीजवर राहिला असेल ना, भारताबरोबर ज्या दिवशी 154 धावा शाहिद अनवरने केल्या होत्या, त्या दिवशी त्याचा रनर म्हणून शाहिद आफ्रिदी सर्वात जास्त वेळ क्रीजवरती होता. यावेळेस चेंडू यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आहे आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या अगदीच जवळ आणि बघायचं काय चौकार 4 धावा. क्रिकेटच्या बऱ्याचशा गोष्टी आपण बघत आहोत. अनोखी किस्से बघायला भेटत आहेत. जयंत यादव तुम्हाला माहिती आहेत. अर्थात तो किस्सा म्हटले सर नक्कीच सांगतील जयंत यादवचा जो किस्सा आहेत. तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस न्यूझीलंड बरोबर आपण जर भारताचा जो सामना होता त्यावेळेस सर्व भारतीयांनी आईच्या नावाने त्यावेळेस टी शर्टचं आईच्या पाठीमागे आईचं नाव त्यांनी टाकलं होतं टी शर्टच्या जर्सीच्या पाठीमागे. त्यावेळेस मात्र जयंत यादवनं अगदी विनंती केली होती की ज्या 2 आई आहेत त्या दोन्ही आईंचं नाव यावेळेस चेंडू चढवलाय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून अगदी मोठा फटका बिगिट. कारण आईचं महत्व आपल्याला माहिती भारतीय संस्कृतीमध्ये आणि आईचं महत्व फार आहेत आणि खऱ्या तर क्रिकेट खेळाडू त्या ठिकाणी आणि त्यावेळेस जयंत यादवने सांगितलं होतं की पंचवीस धावा संघाचा धावफलक आहेत. 2 संघामध्ये आन बाण आणि शान हा संघर्ष चालू आहेत आणि दोन्ही संघाला हा सामना जिंकत आहेत. मैदानामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. आपण बघत आहोत मैदानामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. संतोष चोंदे राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू त्यावेळेस चढवला आहे. कॅचेबल आहे का अगदी बघा. उंची या ठिकाणी महत्त्वाची असते. उंच खेळाडू सीमारेषेवरती का पाहिजेत हा त्याचा फायदा आहे. मला वाटतं दुसरा खेळाडू जर त्या ठिकाणी असतात तर नक्की त्या ठिकाणी बाउंड्रीज बघायला भेटली असते, परंतु उंच खेळाडूचा या ठिकाणी हा फायदा होत असतो. आणि उंच खेळाडू सीमारेषेवर जर असाल तर त्या ठिकाणी नेहमीच तेच त्याला थोडं तुम्हाला बघायला भेटत असतो. धावफलक आहे 26 धावा धावफलक होत आहेत. 26 तुम्हाला माहिती आहे 26 अंक क्रिकेटमध्ये फार महत्व खऱ्या अर्थानं भारतासाठी. 26 जानेवारी 1950 भारत बनला होता प्रजासत्ताक राष्ट्र. हा फटका थोडासा स्कोरलेला खेळायचा फटका होता. थोडासा लवकर खेळल्यामुळे चेंडू गेला तर मिडॉनला चेंडू गेला दरम्यान 1 धाव पडून पण होते. मैदानामध्ये वीरू अण्णा मोहिते अर्थात बडे लोक बडी पसंत एक जे काम हातामध्ये येईल ते काम करण्याची तयारी आहेत. आता आपण बोललं की अगदी स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांनी इलेक्ट्रिशियनचं काम त्यांनी केलं. नंतर त्यांनी आपण बघितलं की बरेचसे काम त्यांनी केले आहेत. आता मात्र कॅमेरामन म्हणून आणि हा बघा वीरू अण्णा मोहितेला सलाम आहेत त्यांच्या कामासाठी. षटकार 6 धावा. वीरू अण्णा मोहिते फार जबरदस्त काम त्या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामनच्या रोलमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि संघाचा धावफलक मोडला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आहेत 33 धावा. या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या आहेत. मैदानामध्ये अक्षय 86 धावसंख्येचा पाठलाग आहे. 86 धावसंख्येला गवस निघालायचं आहे. परंतु मैदानामध्ये बघायचं आहे अक्षय गोडंबे जो परत क्रीजवरती आहेत समोरच्या संघाला धडके आहेत. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना आपण बघितलं आहेत अगदी याच देही याच डोळा अक्षय गोडंबेचा तो थरार बघायला भेटला की 6 चेंडूमध्ये 29 धावा मोठमोठे षटकार चौकार खेळत अगदी सर्वच्या सर्व संघ मला वाटतं बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी सामन्याचा निकाल बघून अंदाज करत त्या ठिकाणी
अगदी घरी गेले असताना सुद्धा अक्षय आणि वैभव एकटे त्या ठिकाणी खेळपट्टीवर थांबले आणि सामना जिंकून दिला होता. ही करामत आहेत खेळाडूची. अक्षय गुणामे मध्ये स्टार्समध्ये तयार होत आहेत. मध्ये थोडीशी चर्चा तर नक्कीच होत आहेत आणि मध्ये बघायचा कोणता संघ जिंकल, जो संघ जिंकल दोन्ही संघ सामन्याचं महत्व माहिती आहेत. क्रिकेटचे कित्येक किस्से तुम्हाला माहित आहेत. या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. यस, या ठिकाणी वाईट बॉलची गोष्ट पंचांनी केल्या आहेत. अगदी शून्यातून विश्व निर्माण होतो तुम्हाला माहित आहेत. अगदी महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस पहिला सामना खेळला होता त्या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी हा चेंडू मोठा फटका खेळायचा परंतु बॅटची एज त्या ठिकाणी गेली. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत आणि दरम्यान सिंगल धाव पळून पुढे होते. तर महेंद्रसिंग धोनी पहिल्याच धाव सामना खेळत असताना पहिल्याच धावामध्ये धोनी शून्यावरती बाद झाला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने काय पराक्रम केला संपूर्ण भारताला माहिती आहे, संपूर्ण जगाला माहिती आहेत. हे गोष्टी आहेत कारण शून्यातून विश्व निर्माण होत असतं. तुम्हाला श्रीलंकेचा मारवण आटापटी होत असणार आहेत. पहिले 5 वेळा 5 डावामध्ये सलग मारून आटापटू शून्यावरती त्या ठिकाणी बाद होत होता परंतु मारून आटापटू हिंमत हारला नाही. हा चेंडू त्या ठिकाणी टपक अचूक असा टप्प्यावर चेंडू मात्र खेळला गेलाय. चेंडूवरती झाडला आणि या दरम्यान 2 धावा त्या ठिकाणी पडून पुढे होतात. 2 धावेच्या साईनं संघाचा एकूण धावफलक उभोटला 86 धावा बनवायच्या आहेत आणि 37 बनवले गेल्या. 86 धावा बनवायच्या आहेत, 37 बनवले गेल्या आहेत. तर मध्ये फलंदाज खेळत आहेत, बिनबाद जात आहे अक्षय गोडांबे आणि फार सुरेख अशी साथ द्यायचं काम तुषार भेगडे फार सुरेख अशी कामगिरी करत आहेत आणि नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आहेत. अतिथी देव हो या दरम्यान होतात तयार. हो डान्सिंग डाऊन द विकेट. फलंदाजांना स्वतःचं मन त्या ठिकाणी मोठा फटक्यासाठी बनवलं होतं परंतु डान्सिंग डाऊन द विकेट अगदी मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळायचा माणूस होता परंतु त्या फटक्याला गोलंदाज अगदी ताकाला तोर लागू देत नाही. चेंडू डॉट 37 बनवायचे आहेत. या दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत. सागर आंगरे तयार. हा चेंडू बघायचा चेंडू हा मध्ये स्क्वेअर लेगला शतरक्षक खाली लागा. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं होतं परंतु त्यानंतर मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं त्यावेळेस चेंडू हायमध्ये उडत असतो ना उडालेला असतो त्यावेळेस चेंडूच्या टप्प्यापर्यंत कमीत कमी पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी शतरक्षक नेहमीच करत असतो परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं परंतु त्यानंतर मात्र फारसा उशीर झाला होता. झेल होऊ शकला नाही. झेल झाला नाही. जीवनदानामध्ये पुढील नाणेफेक असणार आहेत. या दरम्यान गोलंदाज तयार. उलटा चेंडू या ठिकाणी खेळला आहे स्क्वेअर लेगच्या अगदी हातामध्ये सरळ आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद. तर झेल घेतलाय. मनोहर सनस फार सुरेख असा झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद आहेत. आपण पुढील सामन्यामध्ये नाणेफेक करत आहोत. पुढील सामन्याची नाणेफेक आहेत आणि नेरी आणि बावधन या संघामध्ये तो सामना आहेत. तर बावधन संघाचा सुंदरायक टॉस झालेला आहे. टॉस कप झालेला आहे आणि पहिल्यांदा बॅट फर्स्ट संघाने घेतले आहेत. धावफलक म्हटलं तर 39 धावा संघाचा धावफलक आहेत आणि येणारे लास्ट बॉल टू गो. मोठा तडाखेबद्दल एक शक्तिशाली प्रहार त्या ठिकाणी मिड विकेटला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी मिलिंद आणि डाव्या हाताने थ्रो त्या ठिकाणी आला आहेत. गोलंदाजाच्या हातामध्ये दरम्यान 1 धाव पडून होते आणि पंच कळवतात की षटक संपलं गेलं तर 3 षटकाचा खेळ संपले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जो पडला तर धावफलक आहेत 40 धावा संघाचा धावफलक आहेत. 18 चेंडूरे 46 धावांची गरज गोटावडे संघाला आहेत. कॅन इट बी रिपीट हे पुन्हा एकदा शक्य होईल का? 18 चेंडूमध्ये 46 धावा. माझ्यामध्ये बघायचं येणारी वेळ येणारी काळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल आणि माझ्यामध्ये बघायचे 2 फलंदाज बिनबाद जात आहेत त्यामुळे एक प्लस पॉइंट गोटावडे संघासाठी आहे की बिनबाद संघ आहेत. कुठल्याच प्रकारचा फलंदाज बाद झालेला आहेत. 10च्या 10 विकेट संघाच्या इंटॅक्ट आहेत आणि ज्या संघाच्या 10च्या 10 विकेट इंटॅक्ट असतो तो संघ कुठल्याही धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. 18 चेंडूमध्ये 46 धावांचे लक्ष आहे. मध्ये हातामध्ये चेंडू कोणता
यस, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण मुळशी तालुका क्रिकेटसाठी फार मोठं या ठिकाणी आपल्यामध्ये की एक मोठं व्यक्तिमत्व. तर मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि संपूर्णपणे पुणे जिल्हा टेनिबॉल क्रिकेटची आन बाण आणि शान असं व्यक्तिमत्व सन्माननीय बाळाभाऊ धामणकर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतो. भाऊ, आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. अगदी मानदेवी चषकाच्या आयोजकांचे असलेलं प्रेम, असलेले जिव्हाळ्याचे संबंध, असलेली मैत्री, या मैत्रीचा कुठेतरी अगदी प्रतिसाद देत या ठिकाणी आज बाळाभाऊ धामणकर आज आपल्यामध्ये उपस्थित होतात. तर भाऊंचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितलं की मावळ तालुका आणि मुळशी तालुक्यामध्ये रिलेशन कोणत्या सुद्धा क्रिकेटिंग रिलेशन असेल, एक चांगलं असं जोपासण्याचं काम बाळाभाऊच्या माध्यमातून नेहमीच झालं आहे. संपूर्णपणे मुळशीकरांना सुद्धा साथ घेऊन मुळशीतील खेळाडू सुद्धा ऑप्टिकच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू त्या ठिकाणी थोडासा बॉटम हॅटचा कमी इस्तेमाल केला, चेंडू मात्र खेळला त्या ठिकाणी डीप लॉंगला चेंडू खेळला गेलाय आणि शतशक त्या ठिकाणी आहेत. तर एक धाव पळून होते, धावलं काय 41 एक गडच्या मोबदल्यामध्ये. नाव कळून बोलायचं मिलिंद. तर हातामध्ये चेंडू दिले आहेत. बाळाभाऊ धामणकर आज मंचकावरती आलेले आहेत. एक पुणे जिल्हा टेनिबॉल क्रिकेटची आन बाण शान आहेत आणि खरंच असं एक लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी दरम्यान करून तयार हो. डान्सिंग नाव विकेटवरून खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस वा, या ठिकाणी विकास थोडे फार सुरेख असा झेल घेतलेला आहे आणि मला जो फक्त झेल घेतला की काय, कारण मोठा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आहेत आणि ज्या फलंदाजानं 6 चेंडूमध्ये 29 धावा असताना अगदी संघाच्या मदतीला धावून आला होता, सामना जिंकून दिला होता, तो फलंदाज या ठिकाणी परतला जात आहे. त्या फलंदाजाला अक्षय गोडंबे त्या ठिकाणी वापस होतोय, रिटर्न होतोय आपल्या आता मूवमध्ये आहेत. अक्षय गोडंबे फक्त पाय चालत आहेत अगदी खिन्न उदास अशा मनस्थितीमध्ये, कारण एक चांगला असा सामना झाला असा सर हा अजूनही त्यामुळे काय 42 धावा 2 गडच्या मोबदल्यामध्ये. मैदानामध्ये एक चांगला असा सुपर सॉनिक सामना आहे आणि भोगाव संघ 2 गडी बाद करत 2 फलंदाज त्या ठिकाणी तंबूमध्ये पाठवत आता मात्र मोमेंटम स्वतःकडे राखत आहेत. मैदानामध्ये मोमेंटम राखण्याचं काम भोगाव संघाने स्वतःकडे केलं आहेत आणि थोडासा प्रेशर शिफ्ट होत आहेत. तर घोटावडे संघाकडे प्रेशर थोडंसं जात आहेत, कारण क्रिकेटमध्ये प्रेशरचा सामना, प्रेशर जो असतो, ओझं जे असतं प्रेशरचं ओझं स्वतःच्या चेंडू 3 चेंडू झाले, 3 बाकी आहेत. 3 चेंडू अजून बाकी आहेत. माझ्यामध्ये गोलंदाज तयार होत आहे, गोलंदाज आहेत तर राहुल शेट्टी तयार होतात. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर विकेट समोर आहेत. येस, या ठिकाणी गोलंदाज बाद, धक्का नंबर 30 बसला गेलाय. अगदी सर्व काही ठीकठाक चालू असताना आपण बघितलं की कोणाची तरी नजर लागली आणि फलंदाज या ठिकाणी बाद, धक्का नंबर 30 बसला गेलाय आणि 3 बाद संघाचा धावफलक आहेत. आज खऱ्या अर्थानं क्रिकेटिंग रिलेशन आपण बघत आहोत. मैदानावरील माती आणि पोसते हजारो नाती, हेच नातं जपत आज मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आज या ठिकाणी मानदेवी चषकाला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपानं या स्पर्धेची फार मोठी शान, फार मोठी शोभा त्या ठिकाणी वाढलेत आहेत. परिंदों को उनकी मंजिल मिली जाती है, ये उनके फैले हुए पर बोलते हैं. बाळाभाऊ धामणकर बोलते कम है लेकिन जमाने में उनके इनके हुनर बोलते हैं. प्रचंड मोठं काम क्रिकेटसाठी ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहेत. मध्ये धावलं काय तर 42 धावा 3 गडच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकामध्ये 14 चेंडू 44. यानंतर हा सामना तुमच्या समोर नक्कीच टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे. बावधन आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतील. बावधन आणि नेरे या 2 संघामध्ये सामना आहेत. तर मुळशीची 2 टोकं, 2 गाव आहेत, 2 टोकाची गाव एकत्र येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये नेरे आणि बावधन या 2 संघामध्ये सामना आहेत. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर विकेट, वर पिच बॅटची कड आहे. बघायच्या मध्ये झेल झालाय.
आणि यावेळेस हॅट्रिक, विकेट हॅट्रिक होते आणि भुगाव संघ आता मात्र आनंदामध्ये न्हावून एक चांगलासा सेलिब्रेशन संघ करत आहेत. आनंदाला पारावर राहत नाहीत आणि आता मात्र भुगाव संघ आनंदामध्ये तल्लीन होतात आहे, कारण समोरच्या संघाची अवस्था 4 गडी बाद 42 अशा नाजूक परिस्थितीत आल्या आहेत. यस, या ठिकाणी राहुल सिडगे जो गोलंदाज हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक. तर मानदेवी चषकामध्ये अर्थात मुळशी हापकडून झालेली पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी राहुल सिडगे या ठिकाणी विकेट हॅट्रिक झाले आहे, हॅट्रिक घेतले आहेत आणि खऱ्या अर्थानं हॅट्रिकच्या रूपानं राहुल सिडगेनं आपलं नाव सोन्याच्या अक्षरामध्ये मानदेवी चषकामध्ये नोंदवलं आहे. तर पहिलवान दादू बाजिरे यांच्याकडनं रोख 501 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलं आहेत. तर सामना संपल्यानंतर ते बक्षीस तुम्ही घेऊन जायचे आहेत. दरम्यान मध्ये गोलंदाज तयार होत आहेत. आता मात्र भुगाव संघ अप्पर हँड होते आहे, ड्रायव्हिंग सीटवरती येऊन बसले आहेत. 13 चेंडू आणि 44 धावा. गोलंदाज तयार राहुल. बॅकफुटला सगळं चेंडू थोडासा ऑफिस खेळण्याचा प्रयत्न होता. शतक्षक त्या ठिकाणी पाठीमागे आहेत आणि स्कुलिकचा अगदी शतक्षक त्या ठिकाणी जातो. मिलिंद सनस त्या ठिकाणी जातोय. चेंडू उचलला गेलाय, भिरकावला गेलाय विकेट किपर हातामध्ये. दरम्यान 2 धावा पडून पूर्ण होतात. 2 धावेच्या साईडनं संघाचा धावफलक आहेत. 44 धावा. 12 चेंडू आणि 42 धावा. अर्थात भुगाव संघ कुठेतरी या संघ आत्मविश्वास संघाला भेटला आहेत. कुठेतरी संघाला त्या ठिकाणी सूर कवचला आहेत. संघ एका चांगल्याशा फॉर्म मध्ये आहेत. 12 चेंडू 44 धावा मध्ये बघायचं आहे. तर घोटवडे संघाचे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील बघायचं आहेत. परंतु शेवटचा चेंडू जो पडत नाहीत, कारण तुम्हाला घोटवडे संघाचे फलंदाज, कारण तुम्हाला संधी आहेत. 12 चेंडू आहेत, चेंडू जास्त आहेत नाही म्हटलं तरी 12 चेंडू आहे आणि त्या चेंडूमध्ये तुम्हाला 44 धावा बनवायच्या आहेत. तर सामना घोटवडे संघाच्या गिरपमध्ये सामना आहेत. तर परंतु बघायचं आहे घोटवडे संघाचे फलंदाज काय कामगिरी करतील. मध्ये अनिकेत गोडंबे आणि वैभव शेळके मध्ये आहेत. कमीत कमी लढून तर बघूया, कमीत कमी ताकद दाखवून बघूया, कमीत कमी स्वतःला सिद्ध तर करून बघूया. नक्कीच वैभव शेळके आणि बाकीचे येणारे फलंदाज त्यांच्यासाठी हे आव्हान आहेत. कारण 12 चेंडू 44 काहीच नाही, यापेक्षा थोडं तरी बघूया. लेट्स ट्राय. 12 चेंडू 44 लक्ष हातामध्ये आहेत. कारण वाघ जरी जखमी आला तर तो कधीच त्या ठिकाणी आयुष्याला कंटाळत असतो. थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा तो लढत असतो. तोच तो असतो, तो तुर्वापास असतो. परंतु बघायचा या ठिकाणी वैभव शेळके संघासाठी तयार झालं बरेल का. कारण मागच्या सामन्यामध्ये जे काम अक्षय गोडामेने केलं, आता मात्र वैभवकडनं त्या अपेक्षा असणार आहे. गोलंदाज तयार होतोय मिलिंद सनस. फुलटा चेंडू तो मिडल ऑफ द बॅट झाला. बॅट चिक्कट घेऊन त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी थर्डमॅनच्या हातामध्ये गेला. दरम्यान 1 धाव तर पडून होते, दुसरी धाव मिळते आणि 2 धावेच्या साईनं संघाचा धावफलकातून पोहोचला. तर 46 धावा संघाचा धावफलक आहेत. मित्रांनो, सूर्यास्त जास्त दूर नाहीत, परंतु माझ्यामध्ये 24 डिसेंबरचा दिवस आहेत. नाताळची पूर्वसंध्या आहेत आणि नाताळ म्हणलं की खरं अर्थानं एक आनंदाचा एक उत्सव असतो. आपल्यावरती हायस्कूलच्या दिवसामध्ये आपल्या नाताळच्या सुट्ट्या असायच्या, परंतु ह्या वर्षी आपल्याला बघितलं की सुट्ट्या झाल्या. यावेळेस मोठा फलंदाज बाद झालाय. वैभव शेळके त्रिफळात 3 तार होतोय आणि संघाचा आणखीन एक फलंदाज कोसळला गेलाय. 5 बाद. संघ त्या ठिकाणी 4.2 षटकामध्ये 46 धावा 5 गडच्या मोबदल्यामध्ये. एका नाजूक अशा स्थितीमध्ये संघ त्या ठिकाणी आहेत आणि 10 चेंडूमध्ये 40 धावा बनवत आहेत. आणि बघायचं येणारी वेळ काय घेऊन बघायचं आहेत. कमीत कमी मोठमोठ्या फटक्यांची संघाला गरज असताना लेकिन भुगाव संघाने आज उजवा खेळ केला आहेत. भुगाव संघ फार छान उत्कृष्ट दर्जेदार खेळ या ठिकाणी खेळले आहेत. आणि सृजन करण्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच आठवून देईल की चांदे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये आता वर्षी मला वाटतं 2017 असणार आहेत. तर भुगाव संघ त्या ठिकाणी सृजन करण्यामध्ये मुळशी तालुक्याचा विजेता संघ त्या ठिकाणी ठरला होता. ही माझी एक आठवण आहेत आणि माझी मला वाटतं ते आठवण नक्कीच बरोबर असणार आहेत. 10 चेंडू आणि 40 धावा प्रचंड मोठं आव्हान. सुरुवातीला टेकडी एवढं वाटणारं आव्हान आता मात्र प्रचंड मोठ्या
डोंगरा एवढं आव्हान ते वाटत आहेत. यस, या ठिकाणी प्रतिकार आपण बघत आहोत. नो बॉल पंचांनी घोषित केले आहेत. नो बॉल पंचांनी घोषित केले आहेत. राज सायलू सर माझ्यामध्ये आहेत आणि गौतम सर माझ्यामध्ये आहेत आणि पंचांनी त्या ठिकाणी नो बॉलची घोषणा केल्या आहेत. आणि नो बॉल प्लस एकूण आपलं काय तर 48 धावा संघात आपलं काय तर बुगाव संघ एक चांगल्याशा विजयाच्या दिशेने संघाचं अग्रक्रमण चालू आहेत. लेफ्ट राऊंड विकेट. हा चेंडू त्या ठिकाणी समोर खायचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. फार सुरेखपणे त्या ठिकाणी संतोष चुंडे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येतोय, परंतु एकटा पाकीत त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी गलीच्या क्षेत्रामध्ये परंतु धाव काही भेटत नाहीत. पूर्णपणे आपण बघत आहोत की भोगाव संघाने गोटवडे संघाला थोडंसं बॅकफूट ढकलण्याचं काम आतापर्यंत केलं आहे. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी एक चांगली बघायला भेटले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. ऑप्टीच्या बाहेर चेंडू होता. चेंडूला वार घालायचा फक्त प्रयत्न केला गेला. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा धावफलक तर 49 धावा धावफलक आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. फुलटॉस चेंडू यावेळेस खेळात यॉर्कर टाकण्याचा फरक होता. फुलटॉस खेळला की झाला गेला. दरम्यान एक धाव तो पूर्ण होतोय. अगदी डीप लॉंगरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पळून 2 धावा पूर्ण होतात आणि 50 धावा धावफलक होते या ठिकाणी लागतात. 6 चेंडूते 35 पाहिजेत. आता तुम्हाला युवराज सिंगने खेळलेल्या 6 चेंडूते 6 षटकाची तुम्हाला आठवण होईल आणि 36 हा अंक अलीकडे मला नक्की 36 हा अंक उचलला की मला वाईट वाटत असं, कारण काल परवाच भारतीय संघ 36 धावावरती भारतीय संघ संपूर्णपणे सर्व बाद झाला. ती एक गोष्ट. 6 चेंडूने 35 धावांची गरज गोटवडे संघाला आहेत. सुरुवातीचे 2-3 चेंडूवरती फार मोठे डिपेंड असणार आहेत. सुरुवातीचे 2-3 चेंडू डिपेंड निर्णायक त्या ठिकाणी असणार आहे. गोलंदाज त्या ठिकाणी हातामध्ये चेंडू घेतात. अगदी याच गोलंदाजाने कहर केला आणि आपण बघितलं की दादू बाजिरे यांच्याकडनं याच गोलंदाजासाठी 501 रुपये माझ्या हातामध्ये आहेत. हॅलो, हा चेंडू सुसाट वेगाने गेला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट आहेत. समोरच्या संघाचे 3 फलंदाज बाद करत राहुल खऱ्या अर्थानं फार सुरेख असं काम केलं आहे. राहुल शेडगे राईट आर्म ओव्हर विकेट. ऑप्टिके बाहेर चेंडू होता त्या ठिकाणी विट मिळाली होती तरी सुद्धा चेंडू त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव पडून पुढे होते आणि एका धावेच्या साईनं संघाचा धावफलक आहे. आता मात्र भोगाव संघाला विजयाची खुशबू विजयाची परिमळ यायला सुरुवात झाली असत आहेत आणि बराचसा लांब गोटवडे संघापासून त्या ठिकाणी विजयी जात आहेत. अगदी यावेळेस बघायचं आहे अगदी मोठा प्रकार बिग हिट डीप लॉंगाच्या डोक्यावरून चढवला आहे. षटकार 6 धावा. स्वतःच्या संघाला झालेली दुखापत त्या दुखापतीवरती मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी हा षटकार नक्कीच खेळेल आणि 6 धावेच्या साईडने धावफलक 58 धावा धावफलक आहेत. माझ्यामध्ये 58 धावा धावफलक आहेत. चेंडू परंतु आज बघायचं आहे एक अगदी आपण बघितलं की अक्षय गोडंबेला त्या ठिकाणी बाद करत एक विजयाचा राजमार्ग संघासाठी खुला झालात आणि त्या राजमार्गानं एक चांगला असा प्रवास करत असताना संघ विजयाच्या अगदी उंबाट्यावरती खडा आहेत. एक वेल प्लेड फॅन्टास्टिक फुल पॅक परफॉर्मन्स भोगाव संघाचा आज झालेला आहे. गोलंदाज तयार. आहा, आणखीन एक चला शट. ओ यस यस, फक्त काय झालं नाही चेंडू आलेले आहेत. अप्रतिम क्रिकेटचा दर्जा दाखवताना त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक विकास तोंडे ना सर हे ना साया ना सर हे ना साया देखो कोण आहे विकास तोंडे. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेलं. विकास तोंडेसाठी टाळी वाजवत आहेत. आपण बघत आहोत की तुम्ही चांगलं काम कराल, क्रिकेट असेल किंवा सामाजिक जीवन असेल चांगलं काम कराल टाळी वाढली जाते आणि वाईट काम कराल तर तुम्हाला माहिती आहे की लोक काय करतात.
अजून एक चेंडू शिल्लक आहेत तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि भोगाव संघ विजयाच्या दिशेने संघाचं गोलंदाज तयार. ओरपी चेंडू यावेळेस चढवला आहे. लकीनं उंची जास्त आहेत, फटक्याला लांबी कमी आहेत. हो यावेळेस चेंडूच्या टप्प्यावर पोहोचता आले नाहीत, परंतु प्रयत्न सुरू केले होते. यस चेंडू लागलेला आहेत, परंतु खरं उंच खेळाडू जे असतात ना, उंच खेळाडूला शेवटचा चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहेत. गोलंदाज या दरम्यान तयार होतात आणि संपूर्णपणे शिक्का, एक ठासून असा शिक्का या चेंडू संपल्यानंतर हा चेंडू चढवला आहे. षटकार 6 धावा. हो हा चेंडू आतमध्ये आहे. चेंडू आणि झेल झालेला आहेत. फार सुरेख असा झेल त्या ठिकाणी झालात. विकासचे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न होते आणि त्यानंतर एक सुरेख असा झेल मिलिंद त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि हा सामना संपलेला आहे. आणि घोटवडे संघ व्हेरी वेल प्लेड, संघ चांगला खेळात, परंतु कुठेतरी नशिबानं संघाला साथ दिला आहे.